श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 12वीचा बोर्डाचा कॉमर्सचा ओसीचा पेपर झाला. ओसीएमचा विथ प्रूफ दाखवणार आहे. किती प्रश्न दिले होते, किती आले होते, सरसकट सगळा पेपर उतरला होता. सर्व विद्यार्थी आनंद आहेत आणि सर्वांचे अभिप्राय यायला सुरुवात झालेली आहे. विथ प्रूफ दाखवतोय. आणखीन पण सांगतोय 10वी सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, त्याचप्रमाणे 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यांनी त्वरित नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा फटाफट. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांचे IMP PDF प्रश्न मिळतील, जे की बोर्डाच्या परीक्षेत 100% येतील. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि स्किप करू नका आणि लाईक करत चला. लाईक करण्यात कंजूसी करू नका. काही अडचण असेल दिलेल्या नंबरवर संपर्क करा. फटाफट लाईक करा. तर आता बघा, ओसीएमचा पेपर होता 80 मार्काचा आणि आपल्या ज्या नोट्स आहेत PDF फाईल, लोकांना प्रूफ पाहिजे असतं तर विथ प्रूफ मी बोलणार आहे आज. स्वामींच्या कृपेने आज सगळा पेपर आपल्याला आलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एनी 4 आपल्याला लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण जे दिले होते त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आहे, कम्युनिकेशन आहे, ऑर्गनायझेशन आहे, इन्शुरन्स आहे, जनहित याचिका आहे. इथे तुम्हाला बाजूला मी पूर्ण स्क्रीनशॉट लावतोय. पूर्ण तुम्हाला दिसत असेल आपल्या PDF फाईल मधले प्रश्न आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला सोडवायचा होता पॅराग्राफ नुसार, तो पण गाईडलाईन प्रोव्हाइड केली ती कसं सोडवायचा. त्यानंतर आणखीन तुम्हाला दाखवतो क्वेश्चन नंबर 4, जो फरक स्पष्ट करा असतो त्याच्यामध्ये सेम टू सेम प्रश्न जे आपण दिले होते. रोड ट्रान्सपोर्ट, रेल ट्रान्सपोर्ट हा आला होता. त्यानंतर ट्रॅडिशनल बिझनेस, ई बिझनेस हा पण आला होता. तुम्हाला एनी 3 लिहायचे आणि डिस्ट्रिक्ट कमिशन, नॅशनल कमिशन हा पण आला होता. तिन्ही पण आलेले क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण. बघा, व्हिडिओला लाईक करत चला. आणखीन पण सांगतोय, तुम्ही 12वीचे फिजिक्सचे असतील, बायोलॉजी, मॅथ्स आणि 10वीचे मराठी, गणित, विज्ञान, हिंदी याचे पेपर घेऊन आत्ताच अभ्यासाला लागा. वेळ भरपूर कमी आहे. भरपूर लोक वाट बघत असतात आपल्या व्हिडिओची की सर काय बोलणार आहेत आज. तर हेच तुम्हाला मी सांगतोय की स्वामींच्या कृपेने आपले सगळे प्रश्न येत आहेत. पुढे क्वेश्चन नंबर 5 एनी 2 लिहायचं होतं. त्याच्यामध्ये कुठले कुठले आलते बघा. त्याच्यामध्ये पण 3 आलते. 4P आलता. त्यानंतर 4 राईट्स ऑफ कन्झ्युमर्स लगातार आलेले हे प्रश्न. त्यानंतर एक्सप्लेन एनी 4 फीचर्स ऑफ बिझनेस सर्व्हिस तो पण आलता. 2च लिहायचे होते, ते 3 पण आले होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये एनी 2 तुम्हाला लिहायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न मी दिलते, बिझनेस ऑर्गनायझेशन शुड अवॉइड एन्व्हायरमेंटल पॉल्युशन अँड इकॉलॉजिकल इम्बॅलन्स. इथं टिक केलेला आहे, आलेला आहे आपला. नंतर कॉन्झ्युमर ऑर्गनायझेशन टू द प्रोडक्ट राईट्स ऑफ द कॉन्झ्युमर. राईट्स, कॉन्झ्युमरचे राईट्स कुठले, अधिकार, ते पण आलता, तो पण टिक केलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे, एनी 2 लिहायचे होते, आलेत आपले. ओके, पुढे या. क्वेश्चन नंबर 6, 7 मध्ये एनी 2 लिहायचे. ह्याच्यामध्ये मार्केटिंग आपला आलेला आहे, एंटरप्रेनर आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला 5 प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट तो पण आलेला आहे. 10 मार्कांचा प्रश्न आहे, एनी 2 लिहायचे होते. आणि क्वेश्चन नंबर 8 त्याच्यामध्ये एनी 1 एकच सॉल्व्ह करायचं आहे 8 मार्काला. दोन्ही पण आलते, मार्केटिंग पण आलाय, वेअर हाऊस पण आलेला आहे. आणखीन काय पाहिजे? एवढं जर तुम्हाला भेटत असेल त्या कोर्समधून, नाना फाउंडेशन ऍप मधून, आणखीन कुठला विषय पाहिजे, कशा प्रकारच्या प्रश्नोत्तरिका पाहिजेत, आता तरी घाई करा. दिलेल्या नंबरवर संपर्क करा. व्हिडिओला शेअर करा. गरीब गरजू विद्यार्थी 10वी 12वी बोर्डाचा वंचित राहू नये. प्रत्येक मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. त्यामुळेच नाना फाउंडेशन आहे. बोर्डाच्या परीक्षांमध्ये घाबरायचं नाही, यश मिळवायचं. पेपर हा सोडायचा नाही तर सोडवायचा. हे तत्व वापरा, नक्की तुम्हाला यश मिळेल. दिलेल्या नंबरवर संपर्क करा. काय अडचण असेल कमेंट करा. आणि ज्यांनी कोर्स घेतला होता त्यांनी नक्कीच कमेंट करा, म्हणजे लोकांना देखील माहित पडलं पाहिजे की काय चाललंय आणि काय नाही. लाईक करत चला. नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. भरपूर मार्क मिळवा. आयुष्यात यशस्वी व्हा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.